नमस्कार. आजचा विषय 6,000 महाग की स्वस्त? उत्तर किमतीत नाही तर तुमच्या मेंदूत लपलेला आहे. ग्राहक किंमत विकत घेत नाहीत, तो तुलना विकत घेतो. एका मोबाईल शोरूम मध्ये एक वडील आणि त्यांचा मुलगा उभे आहेत. सेल्समन पहिला फोन दाखवतो, 52,999. वडिलांच्या चेहऱ्यावर धक्का. दुसरा फोन 29,999. ते थोडे शांत होतात. आणि मग तिसरा फोन 5,999. वडील हसतात. अरे, हा तर अगदी स्वस्त आहे. पण तोच फोन त्यांनी 5 मिनिटांपूर्वी पाहिला असता तर कदाचित ते म्हणाले असते, खूप महाग आहे. फोन बदलला नव्हता, बदलली होती फक्त पहिली दिसलेली किंमत. आपल्याला वाटतं आपण विचार करून खरेदी करतो, पण सत्य वेगळंच आहे. आपला मेंदू आधी निर्णय घेतो आणि नंतर त्याचं कारण शोधतो. कोणतीही किंमत पाहिल्यावर मेंदू एक प्रश्न विचारतो, कशाच्या तुलनेत? यालाच बिहेवियर सायकोलॉजी मध्ये म्हणतात अँकर बायस. आणि आश्चर्य म्हणजे ही चूक फक्त ग्राहक करत नाही, अनेक उद्योजकही करतात. एक अनुभवी व्यापाऱ्याने आपल्या मुलाला दुकानात पहिल्याच दिवशी एकच धडा शिकवला. तो म्हणाला, आज कोणालाही काही विकू नकोस, फक्त लोक काय आधी पाहतात ते बघ. संध्याकाळी मुलगा म्हणाला, बाबा, महाग वस्तू पाहिल्यानंतर लोक मधली वस्तू पटकन विकत घेत होते. वडील हसले. लोक किंमत निवडत नाहीत, ते तुलना निवडतात. त्या दिवशी मुलाला विक्रीचं रहस्य समजलं. संगीताताईंच्या घरगुती मसाल्यांचा व्यवसाय होता. एकच पॅक, एकच किंमत, 250. ग्राहक म्हणायचे, थोडं महाग आहे. त्या निराश झाल्या. एका मार्केटिंग मेंटरने विचारलं, तुमच्याकडे प्रीमियम पॅक आहे का? नाही. फॅमिली पॅक? नाही. त्यांनी 3 पर्याय तयार केले. स्मॉल 150, रेग्युलर 250, प्रीमियम गिफ्ट पॅक 550. काही दिवसांनी आश्चर्य घडलं. 150चा पॅक कमी विकला, 550चा काहींनी घेतला. पण सर्वात जास्त विकला गेला 250चा रेग्युलर पॅक. तोच पॅक, तीच गुणवत्ता, तीच किंमत, फक्त त्यांच्या आजूबाजूचा संदर्भ बदलला. संगीताताईंनी ग्राहकाला फसवलं नाही, त्यांनी ग्राहकाला तुलना करून योग्य निर्णय घेण्यास मदत केली. उद्योजक म्हणून आपलं काम सर्वात स्वस्त होणं नाही, सर्वात स्पष्ट असणं आहे. किंमत म्हणजे फक्त आकडा नसतो, तो एक संदेश असतो. तो सांगतो तुमची गुणवत्ता काय आहे, तुमची पोझिशनिंग काय आहे, तुम्ही कोणासाठी आहात. मोठे ब्रँड सायकोलॉजी वापरतात, लोकांना गोंधळवण्यासाठी नाही, तर व्हॅल्यू समजावून सांगण्यासाठी. आणि इथेच छोट्या व्यवसायाची खरी संधी आहे. आजच तुमच्या व्यवसायात 3 गोष्टी करा. एक, स्वतःला विचारा, ग्राहकाला सर्वात आधी कोणती किंमत दिसते, ती तुमच्या ब्रँडला योग्य न्याय देते का? 2, शक्य असेल तर एकच उत्पादनाचे 3 स्पष्ट पर्याय तयार करा. बेसिक, स्टँडर्ड, प्रीमियम. 3, आणि प्रत्येक पर्यायासमोर फक्त किंमत लिहू नका, मूल्य स्पष्ट करा. कारण ग्राहक नेहमी स्वस्त वस्तू विकत घेत नाही, तो ज्याची किंमत त्याला योग्य वाटते तीच निवडतो. आणि ती भावना बहुतेक वेळा पहिल्या आकड्यापासून सुरू होते. धन्यवाद.